रोज जेवण बनवून कंटाळा आलेला असतो, तर मग एक दिवस जेवणाला सुट्टी देऊन मसाला खिचडी बनवून बघायची. खूप टेस्टी राहते आणि हेल्दी पण राहते. चला तर मग मी सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजची आपली झटपट होणारी अशी रेसिपी आहे मसाला खिचडी. तर मसाला खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी आपण बघूया. मी इथे तांदूळ आणि मूग डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याला छान धुतल्यानंतर थोडं पाणी काढून बाहेर ठेवलं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे टोमॅटो 2, 5-6 मिरची, 6-7 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, मोहरी, जिरा, हळद आणि स्वादानुसार मीठ आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल. आता मी इथे कुकर घेतलेला आहे. गॅस ऑन केला आहे. कुकरमध्ये 3 चमच तेल टाकून घेत आहे. त्याला छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत जिरा. अर्धा पाऊण चमच जिरा टाकायचं. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमच मोहरी टाकत आहे. जिरा मोहरी झाली की यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेत आहे. आता मी इथे लसूणच्या पाकळ्या टाकत आहे. याला थोडं 2 मिनिटं परतून घ्यायचं. लसूण झालं की यामध्ये मी मिरची अर्धी करून टाकत आहे. खूप बारीक चिरलेली नाही आहे. त्यानंतर मी याला पण 1 मिनिट परतून घेते. मिरची व्हायला लागल्यानंतर आपण इथे टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. त्याला पण 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. टोमॅटो होत आहे की यामध्ये आपण ॲड करणार आहोत हळद. हळदनंतर आपण 1 चमच मीठ ॲड करणार आहोत. याला छान मिक्स करून 1-2 मिनिटं असं झाकून ठेवायचं. 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपले टोमॅटो मिरची छान शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये जे आपण तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून ठेवलेली होती ते टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी तुम्हाला खिचडी किती पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे यानुसार घ्यायचं. मी ते तांदूळ घेतलं होतं त्याच्यात 1.5 पट पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता आपण याला झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये आरामशीर आपली खिचडी छान शिजून जाते. 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस ऑफ करून घेते. कुकर थंड झाल्यानंतर मी खिचडी सर्व करायला घेते. आपली हेल्दी आणि टेस्टी खिचडी तयार आहे. तुम्ही ती लोणचं, ठेचा, पापड आणि चटणीसोबत पण सर्व करू शकता. अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.